महत्त्वाचा विषय संजय शिरसाट यांची प्रेस एक महत्त्वाचा विषय सर. लोकसभेच्या या निवडणुकीच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्यामुळे काही लोकांचा पोटशूळ झालेला आहे. मोदी महाराष्ट्रात इतके दिवस का येतात, इतक्या वेळेला का येतात, इतक्या सभा का घेतात. आणि मोदी साहेबांनी केलेलं भाषण जर आपण ऐकलं तर आपल्याला जाणवेल की महाराष्ट्रामध्ये येऊन मोदी साहेबांनी विकासावर जास्त भर दिलेला आहे. परंतु या डेव्हलपमेंटच्या गोष्टीला उत्तर देण्याऐवजी उबाटा गटाचे असतील किंवा आघाडीचे काही नेते असतील ते याच्यावर टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज उबाटा गटाच्या नेत्यांनी मोदी साहेबांनी इकडे येतात तर त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं पाहिजे असा आग्रह काही करायचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडलंय, ज्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचा आवाज दुमदुमवायचा, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा त्यांच्या भाषणाचा सुरुवात ज्या वाक्यापासून व्हायची ते वाक्य चोरून काही वेळेला उबाटा गटाच्या नेत्यांनी त्या शिवाजी पार्कवर हा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधीच्या सभेमध्ये ते वाक्य त्यांच्या तोंडातून हरवले गेलेले. त्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. गर्व से कहो हम हिंदू आहे हे म्हणायचा तो प्रश्नच येत नाही. ज्या ठिकाणी हिंदुत्वाच्या घोषणा गरजायच्या, अंगातलं रक्त सळसळायचं ते शिवाजी पार्क आता सर्व धर्म संभावाचं झालंय आणि त्या लोकांनी आता आज टीका करावी हे दुर्दैव आहे. खरं तर यांची भूमिका बदलल्याचं यांच्या लक्षात आलेलं आहे. आता लोक आपल्यापासून दूर चाललेत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांची भूमिका जर पाहिली, त्यांच्या नेत्यांची भूमिका पाहिली तर एवढी विचित्र झालेली आहे की कोणतंही तारतम्य नाही. शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण कुठं आणि यांचं असलेलं वर्तणूक कुठं हे जर पाहिलं तर याच्यात मोठा विरोधाभास आपल्याला दिसेल. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आता आमच्याकडे जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. वक्तव्य केलंय हे मी तुम्हाला दाखवतोच, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे काही बोललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे. त्यांनी असं सांगितलंय की मुसलमानांनी 5 टायमाला नमाज पडावी. तुमच्या सांगण्याने ते नमाज पडणार आहे? ज्यांना नमाज पडायची हे तुम्हाला विचारून नमाज पडणार आहे? इथपर्यंत ठीक आहे, तरीही ठीक आहे. परंतु जेव्हा मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पडून बाहेर येतो आणि बाहेर काही जे काही लोक बसलेले असतात त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने फू असं केलं तर रोग बरे होतात. हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी लावलेला आहे. थोडक्यात तुम्हाला या माझ्या गोष्टीवर किती विश्वास बसेल मला माहीत नाही, परंतु मी त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. एकदा पहा आणि यांच्या हिंदुत्वावर तुमचं असलेलं कॉमेंट सुद्धा करा. एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे. ये ताजुब की बात है. मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे. ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है. वो हमारे विश्वास है. इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो. क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ. इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो. क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमारी रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी क्यों करते हैं, मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है. इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, मतलब अल्लाह ने दिया माहौल अच्छा रहेगा. हे यांचं हिंदुत्व.
अशा प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार उबाटा गटाचे लोक करत आहेत। अरे ज्यांना आम्ही या 45 वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं, ज्या शिवसेना प्रमुखाबरोबर राहिलो, त्यांचे विचार हे कुठं चालले ते लक्षात घ्या। कशाला गर्वाने म्हणता मी 1990चा हिंदू आमदार, एकमेव हिंदू आमदार। आता म्हणा होय मेरे को मत दो, मैं जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी आपके औरंगजेब की कब्र और अच्छी करूंगा, वहाँ और संगम रौरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते जाते नमाज को मैं भी आऊंगा, असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आली। म्हणून आता उबाटा गटाच्या नेत्याला सांगतो, आता तुम्ही शांत बसा। जे तुम्ही गमावलंय ते गमावलंय, आता ते वापस येणे नाही। अरे ते शिवसेना प्रमुख कुठे, नेता कोणताही असो, शब्दामध्ये कधी हेरफेर नाही। जे बोललो ते बोललो म्हणण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखामध्ये होती, त्यांचे तुम्ही वारसदारच काय, पण त्यांचे साधे सैनिक सुद्धा म्हणायचे लायकीचे नाही, एवढं मात्र निश्चित आहे। त्यांच्या त्या भूमिकेवर पंतप्रधान पदाचा चेहरा आहे असं त्यांचं एक मत आहे। रवींद्र वायकर यांना तुमच्याकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण तिथे मनसे आणि भाजपचा विरोध होता आणि त्यावरूनच आता तुमचे विरोधक असं म्हणतायत की आता ते काही निवडून येऊ शकत नाही आणि त्यांची हिंमत पण नाही। वायकरांना उमेदवारी दिली की नाही याची कल्पना मला नाही, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करणं किंवा त्या टायमाला त्या भूमिकेमध्ये येणं हे प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो। काही ठिकाणी भाजपची उमेदवारी दिली असेल, त्या ठिकाणी शिवसैनिकांनी विरोध केला असेल, परंतु एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पक्षाचा असो, तो पक्षाचा एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून जो पक्षाने दिलेला आदेश आहे त्याचं पालन करतो। तो कुठंही कामामध्ये कुचराई करत नाही, हा आमचा अनुभव आहे। बरं, एक विषय असा आहे की पंतप्रधान पदाचा चेहरा राहुलच असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, तर संजय राऊतांनी त्याला दुजोरा दिलेला आहे। संजय राऊतने त्या नाना पटोलेंनी जे काही राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत असं जे म्हणलेलं आहे, ते फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं हे एक आपसामधल्या असलेल्या अंडरस्टँडिंगमध्ये म्हणलेलं। आणि संजय राऊतने त्याला दुजोरा देणं म्हणजे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत याची कबुली देण्यासारखं आहे। एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे सर्वमान्य चेहरा होऊ शकतो असा म्हणणारा संजय राऊत आज त्यांनी जी काय भूमिका बदलली याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत, हा त्यांनी दिलेला संदेश आहे। मोदींना 3 कार्यक्रम घ्यावे लागतात एका दिवसाला महाराष्ट्रामध्ये, आणि दररोज एक कलमी कार्यक्रम सुरू आहे तो उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं। इतक्या सभा घ्याव्या लागतात याचा अर्थ महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे आहे असं अंबादासांनी म्हणाले। उद्धव ठाकरेंचं नाव तुम्ही जर भाषण सर्व पाहिले असेल तर कधीतरी एखादी एक लाईन त्यांनी बोलली असेल, कारण की तेही महाराष्ट्रातले एक नेते आहेत, हे नाकारता येत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राची पत किती वाढलेली याचं उदाहरण म्हणून आज पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेला येत आहेत, हा गौरव या महाराष्ट्राचा आहे। एखादा पंतप्रधान जेव्हा ज्या राज्यात जातो ते राज्य विकासाच्या दृष्टीने पुढे चाललं आहे हा त्याचा अर्थ होतो, परंतु हे समजायला डोकं असावं लागतं। शिव्या देऊन राजकारण करता येतं, परंतु चांगल्या भावना जर मनात असल्या तर राज्य पुढे घेऊन जाता येतं, हे ज्यांना कळत नाही त्यांना या गोष्टीचं जाणीवसुद्धा होणार नाही। म्हणून मोदी जे महाराष्ट्रात येत आहेत याचा अर्थ आता महाराष्ट्राचा घोडदौड कोणीही रोखू शकणार नाही। महाराष्ट्र राज्य हे देशात 1 नंबरचं राज्य होईल। आज पंतप्रधान लातूर आणि उस्मानाबादमध्ये तिथं दुष्काळी स्थिती आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, त्यावर बोलणार का असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे। प्रत्येक प्रश्नावर पंतप्रधान बोलतात, दुष्काळ बोलणार नाही अशातला भाग नाही, तिथलच्या असलेल्या परिस्थितीवर बोलणार नाही अशातला भाग नाही। परंतु आता त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट जर जयराम रमेशला जर पहिली पाठवायचं असं जर त्यांचा आग्रह असेल तर हे काही आमच्याकडून जमणार नाही। लोकांशी कनेक्ट होणं हा मोदींचा स्वभाव आहे, म्हणून मोदी साहेब बोलतील ते जनतेत बोलतील, त्याच्या भाषणाची स्क्रिप्ट तुम्हाला पाठवण्याची त्यांना आवश्यकता नाही। एक रवींद्र
संभाजीनगरपर्यंत येतो, इथे तुमच्या उमेदवाराचा प्रचार भाजप करत नाही. भाजप काय सोबत आहे तुमच्या की विरोधात आहे आणि का प्रचार करत नाही? नाही नाही, भाजप आमच्या विरोधात वगैरे नाही. हे बघा, सर्वांचं टार्गेट काय आहे? नरेंद्र मोदीला तिसऱ्या वेळेला पंतप्रधान बनवायचं. मग बनवायचं आहे ना, मग त्या टायमाला भाजप असेल किंवा इतर पक्ष असेल, आणि भाजपची तर मुळामध्ये सर्वात मोठी जबाबदारी की प्रत्येक खासदार हा निवडून गेला पाहिजे. म्हणून मला वाटतं भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता तन्मन धनाने या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही करेल, त्याला निवडून आणेल. अशी कुठे जर नाराजगी असेल तर ते ऑटोमॅटिक त्यांचे पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठीसुद्धा त्यांना समजसुद्धा देतील. कारण की मोदींना पंतप्रधान बनवायचं ही गोष्ट विसरून चालणार नाही. संजय राऊत म्हणाले, नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, त्यांच्याकडून चुकीची विधाने केल्या जात आहे. संजय राऊतला स्वप्नातही मोदी दिसत आहेत, स्वप्नात एकनाथ शिंदे दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, आणि हा माणूस स्वप्नामध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा बडबड करतो असं त्यांच्या घरच्यांची तक्रार आहे. कारण की संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम तो घरच्यांना सुद्धा सहन होत नाही. म्हणून त्यांनी 10चा टाईम 9वर आणलेला आहे की लवकर घरातून बॅग बाहेर जावी. म्हणून आता यांचं बोलणं आता घरच्यांना सहन होत नाही. तो बाहेरचे किती ऐकतील माहीत नाही, परंतु अशा बडबडीकडे जनतासुद्धा लक्ष देत नाही, एवढंच खरं आहे. आम्हाला नकली म्हणतात, पण शिवसेनेचा दणका काय असतो ते 4 जूनला निकालातून कळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूनला आपण वाट पाहूया. कोण कोणाच्या मांडीवर बसणार आहे ते आपल्याला कळेल. एक नक्की सांगतो तुम्हाला, 4 जूनला पुन्हा सिल्व्हर यांची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये पेढे वाटण्याचं नाही तर रडण्याचा जाहीर कार्यक्रम होईल आणि त्याला अख्खा महाराष्ट्र हे पाहिल, हे एवढं मात्र निश्चित आहे. शिंदेनी टीका करत फिरण्यापेक्षा दुष्काळाकडे लक्ष द्यावे अशी नाना पटोले म्हणतात. नाना पटोलेचे आम्हाला त्यांच्या बोलण्याची आम्हाला गरज नाही किंवा त्यांचं आम्ही कुठं मार्गदर्शन मागितलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये काय करायचं याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि ते त्याच पद्धतीने काम करत आहेत. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाऊन विचारा, शिंदे साहेबांनी काय केलं आणि तुम्ही काय दिवे लावले होते हे लोक तुम्हाला सांगतील. परंतु हिंदुत्वाचा वारसदार आम्ही आहोत असं म्हणू नये. आम्हाला त्यांचा आक्षेप नाहीच आहे. त्यांनी रोज जावं, त्यांनी पण फू करावं, त्याच्यामुळं आजार बरं होतील. आम्हाला त्यांच्यावरही आक्षेप नाही. परंतु हे चाललंय कुठं? हीच ती काय शिवसेना? अरे त्या शिवसेना प्रमुखाला खरंच फार त्रास होत असेल, शिवसैनिकाला त्रास होत असेल की ज्यांनी 40-40, 50-50 वर्ष अहोरात्र काम करून ही शिवसेना वाढवली, त्या शिवसैनिकाला फार त्रास होत असेल. म्हणून आता यांना जे काही चाललं यांचं हे आता कुठं थांबणार तर नाहीच आहे. यांचा कल हा कुठं चालला हे सर्वसामान्य जनतेला कळालं आहे. दुसऱ्या धर्माबद्दल चांगलं बोललेलं शिवसेना प्रमुखांना आवडलं नसतं का? दुसऱ्या धर्माचा कधीही शिवसेना प्रमुखांना अनादर केलेला नाही. मुस्लिम समाजाचाही अनादर केलेला नाही हे मी स्पष्टपणे सांगतो. जो या देशाचा, जो या मातीवर प्रेम करतो तो आमचा, हे म्हणण्याची ताकद शिवसेना प्रमुखांची. जिथं चुकला तिथं लाद घालण्याची ताकद शिवसेना प्रमुखांची. मग तो हिंदू आहे का मुसलमान आहे हा मतभेद कधी शिवसेना प्रमुखांनी केला नाही. परंतु ज्या प्रकारे आज हे राजकारण करतायत ते हिंदुत्वाला शोभेचं नाही हे स्पष्टपणे. म्हटलं की एवढ्या वर्ष काहीतरी शेण खाल्लं काहीतरी बोलत होत ना. नाही, हे जे आहे ना, खैरच काय, उबाटा गटाच्या लोकांनी आता मुळामध्ये शेण खाण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली आहे. त्यांनी लाचारी पत्करलेली आहे. आम्ही जे चिडलो, आम्ही जे उठाव केला त्याच्या मागचे कारण जर आता लक्षात लोकांच्या येत आहेत की हे ह्या लायकीने चाललेत, ह्या रस्त्याने चाललेत आणि हा रस्ता सर्वसामान्य जनतेला आवडत नाही हे तेवढंच स्पष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उबाटा गटाने आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्या डायरीतून काढून टाकावा. सर्व धर्मसमभावाची व्याख्या त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. राहुल
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।